नमस्कार, पूज्यनगरी न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे। आता पाहूया ठळक घडामोडी। पूज्यनगरी न्यूजमध्ये आपले स्वागत आहे। परंडा तालुक्यातील महत्त्वाच्या घडामोडी। कंडारी येथील मोतीराम जाधव यांच्या खून प्रकरणामागे सूत्रधार असल्याचा कुटुंबाचा संशय। सखोल तपास करण्याची वडार संघटनेची निवेदनाद्वारे मागणी। 26 जानेवारी रोजी आंदोलन करण्याचा इशारा। कंडारी येथील मोतीराम जाधव यांचा खून करून अपघाताचा केला होता बनाव। 20 जानेवारीपर्यंत पोलीस प्रशासन ह्यांनी जर दखल नाही घेतली आणि ह्याचा जर लवकरात लवकर जर छडा नाही लावला तर आम्ही 26 जानेवारी रोजी प्रजासत्ताक दिनानिमित्त संपूर्ण महाराष्ट्रात मी वडार महाराष्ट्र संघटने वतीने तीव्र आंदोलन छेडू। या प्रकरणाची सीआयडी चौकशी व्हावी आणि कुटुंबातील जे काही नातेवाईक आहेत आणि ह्यांचा पुरवणी जबाब त्यांच्या म्हणण्यानुसार सविस्तर घ्यावा, ह्या आमच्या प्रमुख मागण्या आहेत। यासाठी आम्ही हे निवेदन देत आहोत। या कुटुंबाला न्याय मिळाला पाहिजे, अशी प्रकरणं कोणा घडता कामा नयेत। गरीब लोक या ठिकाणी ह्या पद्धतीनं जर मारली गेली तर या शाहू फुले आंबेडकरांच्या महाराष्ट्रामध्ये जगणं मुश्किल होईल। आता बातमी विस्ताराने। परंडा तालुक्यातील कंडारी सोनारी रस्त्यावर दिनांक 15 डिसेंबर रोजी रात्री 9 ते 10 वाजण्याच्या सुमारास कंडारी येथील तरुण मोतीराम जाधव यांचा खून करण्यात आला होता। या प्रकरणी आंबी पोलिसांनी कंडारी येथील विष्णू तिंबोळे व योगेश तिंबोळे या 2 आरोपींना अटक केली आहे। मोतीराम बाबूराव जाधव राहणार कंडारी यांच्या खून प्रकरणामागे सूत्रधार असल्याचा संशय व्यक्त करून सखोल तपास करून आरोपींना फाशीची शिक्षा देण्यात यावी यासह विविध मागण्या मी वडार महाराष्ट्राचा या संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे। सोमवार दिनांक 22 डिसेंबर रोजी तहसीलदार परंडा यांच्या मार्फत मुख्यमंत्री पोलीस अधीक्षक यांना मागणीचं निवेदन देण्यात आलंय। सखोल चौकशी करून कारवाई नाही झाल्यास 26 जानेवारी रोजी आंदोलन करण्याचा इशारा निवेदनाद्वारे देण्यात आला आहे। यावेळी संघटनेचे अध्यक्ष अविनाश इटकर यांच्यासह वडार समाजाचे नागरिक उपस्थित होते। जी घटना घडली, गरीब कुटुंबातला आमचा एक वडार समाजाचा युवक मोतीराम जाधव यांचा खून झालेला आहे आणि त्याच्या वतीने आपलं मी वडार महाराष्ट्र संघटनेच्या वतीने आज आम्ही निषेध करण्यासाठी आणि जे आरोपी आहेत त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यासाठी आणि त्यांच्या पाठीमागे अजून कोणी आहेत का हे शोधण्यासाठी पोलीस प्रशासनाने इथून पुढं सुद्धा त्यांनी दखल घ्यावी, नाही तर आम्ही आमचे संघटनेचे संस्थापक अध्यक्ष माजी राज्यमंत्री विजयदादा चौगुले साहेब यांच्याशी आम्ही बोलणे करून संपूर्ण महाराष्ट्रात आंदोलन आम्ही उभा करू आणि न्याय मिळवून देण्यासाठी 20 जानेवारीपर्यंत पोलीस प्रशासन ह्यांनी जर दखल नाही घेतली आणि ह्याचा जर लवकरात लवकर जर छडा नाही लावला तर आम्ही 26 जानेवारी रोजी प्रजासत्ताक दिनानिमित्त संपूर्ण महाराष्ट्रात मी वडार महाराष्ट्र संघटने वतीने तीव्र आंदोलन छेडू। मोतीराम जाधव 35 वर्षाच्या युवकाला घरी जेवण करत असताना जेवत्या ताटावरून पार्टीला चल म्हणून सोबत घेऊन जाऊन म्हणजे पूर्वनियोजित कट रचून दगडाने ठेचून त्याचा निर्गुण खून झालेला आहे आणि त्या खून झाल्याच्या नंतर अपघाताचा बनाव करण्यात आला। पण ते घरच्यांच्या नातेवाईकांच्या आणि पोलिसांच्या मदतीने अपघात नसून खून असल्याचे निष्पन्न झालेलं आहे। त्या अनुषंगाने 2 आरोपींना अटक बी झालेली आहे आणि गुन्हा दाखल असून या प्रकरणी सखोल चौकशी व्हावी यासाठी मी वडार महाराष्ट्राचा व समाज वडार समाज यांच्या वतीने आज तहसीलदार यांच्या मार्फत मुख्यमंत्री व गृहराज्यमंत्री तथा पोलीस अधीक्षक धाराशिव यांना आम्ही निवेदन देत आहोत। तर आमच्या मागण्या खालीलप्रमाणे असून खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालून आरोपींना फाशीची शिक्षा व्हावी यासाठी पोलिसांनी ठोस पुरावे गोळा करावेत। या हत्येमागे हे 2च आरोपी आहेत का आणखी कोण सूत्रधार आहे हे पूर्व वैमनस्यातून झाले आहे, पूर्व नियोजित कट असून याचा सखोल तपास करावा। नंतर या तपासाबाबत जे काही पुरावे आहेत, ही घटना कशामुळे घडली, या घटनेच्या पाठीमागे कोण कोण आहेत याची माहिती आम्हाला 20 जानेवारी 2026 पर्यंत त्यांच्या कुटुंबाला व संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना लेखी स्वरूपात मिळावे। यानंतर मोतीराम हा घरातला एकमेव कमावता मुलगा होता, त्याच्या या हत्येमुळे हे कुटुंब पूर्ण उद्ध्वस्त झालेले आहे। यांच्या
घर कुटुंब चालण्यासाठी घरात कुणी करता पुरुष नसून शासनाने तात्काळ त्यांच्या 2-3 मुलांचे शिक्षणाचा खर्च घ्यावा, मोफत करावा आणि कुटुंबाला आर्थिक मदत मिळावी, यासह कुटुंबाचे पुनर्वसन करावे, पीडित कुटुंबाला पोलीस संरक्षण मिळावे आणि हा खटला जलद गती न्यायालयात चालवून या प्रकरणाची CID चौकशी व्हावी आणि कुटुंबातील जे काही नातेवाईक आहेत आणि ह्यांचा पुरवणी जबाब त्यांच्या म्हणण्यानुसार सविस्तर घ्यावा, ह्या आमच्या प्रमुख मागण्या आहेत. यासाठी आम्ही हे निवेदन देत आहोत. दिनांक 15/12/2025 रोजी कंडारी या ठिकाणी जो मोतीराम जाधव यांचा खून झालेला आहे, हा खुनाचा कट अगदी नियोजितरित्या त्या गावातल्या त्याच्याच मित्रांनी अत्यंत निर्गुण अशा पद्धतीनं खून झालेला आहे. हा खून इतका निर्गुण होता की त्या ठिकाणी आम्ही गेल्यानंतर पाहिलं, त्याचं पूर्ण चेहरा, पूर्ण डोकं हे भुगा केलेलं होतं, त्याचा मेंदू काढून एका झाडाच्या खाली फेकून दिलेला होता. असं प्रकरण महाराष्ट्रामध्ये घडत आहे. आमचा समाज हा अत्यंत कष्टाळू, गरीब असताना स्वतःच्या कर्तृत्वावरती ते करून खात असताना त्या ठिकाणच्या श्रीमंत समाजातील, मराठा समाजातील तिंबोळी नावाच्या 2 युवकांनी हा खून केलेला आहे. या खुनाची चौकशी पोलिसांनी चांगल्या रीतीनं केलेली आहे असं आम्हाला वाटतं, परंतु याच्या मागे आणखी कोण आहे, याचा आका कोण आहे हे शोधणं गरजेचं आहे. हा खून कशामुळं केला गेला हे आणखी निष्पन्न झालेलं नाही. आम्ही पोलिसांना विचारलं तर सहजासहजी चेष्टेवारी त्यांची चेष्टा मस्करी झाली आणि त्याचा मर्डर झाला, हे कारण आम्हाला योग्य वाटत नाही. त्याच्या मागं नेमकं काय घडलं, कशामुळे तुम्ही खून केला आणि हा खून कुणी करायला लावला, धनाढ्य शक्ती याच्या मागं कुणी आहे का, राजकीय शक्ती याच्या मागं कुणी आहे का, याचा तपास व्हावा म्हणून आम्ही सर्व समाजाच्या वतीने या ठिकाणी आंदोलन करत आहोत. सगळ्यांना एकत्र येऊन आम्ही तहसीलदार साहेबांना, माननीय मुख्यमंत्री, गृहमंत्र्यापर्यंत हे प्रकरण पोहोचावं, हा उद्देश आमचा हे निवेदन देण्यामागे आहे. या बातमीचे प्रायोजक आहेत त्रिशूल लॉज परंडा. सर्व सुविधा, आकर्षक AC, नॉन AC रूम, पार्किंग सुविधा, 24 तास सेवा. बुकिंगसाठी संपर्क 9730 94 64 47. पत्ता मुक्ताई कॉम्प्लेक्स समोर, सद्दिवाल कॉम्प्लेक्स 2, बार्शी रोड, परंडा. चालू घडामोडींचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या पूज्यनगरी न्यूजला सबस्क्राईब जरूर करा. लाईक करा, शेअर करा व कमेंट देखील करा. बेल आयकॉनवर प्रेस करा व नोटिफिकेशन्स मिळवा.